एक महत्त्वाची बातमी समोर येते। सांगोल्यात महसूल कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन पाहायला मिळते। मंडल अधिकाऱ्यांना जीवे मारण्याचा आरोप करत हे आंदोलन करण्यात आले। अवैध वाळूवर कारवाई वेळी महसूल कर्मचाऱ्याला मारण्याचा खरं तर प्रयत्न करण्यात आला। कायदेशीर कारवाई झाल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याचा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला। अतुल गावडे यांचा वाळूने भरलेला टिपर महसूल पथकाने त्या ठिकाणी पकडला असता तो टिपर आम्ही सांगोला या ठिकाणी घेऊन येत असताना मौजे कडलास या ठिकाणी वळणावरती अतुल गावडे यांनी वाळूने भरलेल्या टिपरच्या आडवी गाडी आडवी लावून त्या माणसाने आमच्या अंगावरती 2-3 वेळा गाडी घालण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे व दगडाने मारण्याचा सर्व आमच्या महसूल कर्मचाऱ्यांना त्यांनी प्रयत्न केलेला आहे। तेव्हा अशा या भ्याड हल्ल्याचा आम्ही सांगोला तालुका महसूल सेवा संघटनेच्या वतीने व महसूल विभाग संघटनेच्या वतीने व तलाठी संघटनेच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो। ओळ्यात पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे। इराण इस्रायल अमेरिकेच्या युद्धामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला असून परिणामी शेअर बाजाराच्या घसरणीनंतर सोन्या चांदीच्या भावात आज मोठी घसरण झाली। एका दिवसात सोन्याच्या भावात 6,000 रुपयांची तर चांदीच्या भावात 24,000 रुपयांची घसरण झाली असून जळगावमध्ये आज सोन्याचे दर 1,61,500 रुपयांवर तर जीएसटी सह सोन्याचे दर 1,66,345 रुपयांवर आलेत। तसेच चांदीचे दर 2,71,000 रुपयांवर तर जीएसटी सह चांदीचे दर 2,79,130 रुपयांवर पोहोचले। सोन्या चांदीच्या दरात झालेल्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांची चिंता वाढली असली तरी ग्राहकांना मात्र काहीसा दिलासा मिळाला। याबाबत जळगाव सुवर्ण नगरीमधून आढावा घेत सोन्याचे व्यापारी आणि ग्राहकांशी संवाद साधला लोकशाहीचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। अमेरिका, इस्रायल आणि इराण यामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आणि युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यानंतर कुठेतरी जागतिक पातळीवरची आर्थिक व्यवस्था ही कोलमडली आहे। त्याच पार्श्वभूमीवर जर विचार केला तर याचा थेट परिणाम हा सोन्यावर देखील झाल्याचा पाहायला मिळालेला आहे। दादा काय सांगणार, सोन्यामध्ये 6,000 रुपयाने तर चांदीमध्ये 24,000 रुपयाने घसरण एका दिवसात झाल्याचं पाहायला मिळतंय। आता युद्ध सुरू व्हायच्या पहिले सोन्याचे भाव 1,58,000 रुपये, नंतर 11,000 रुपयाने सोन्याचे भाव वाढले। 1,69,70,000 पर्यंत सोन्याचे भाव झाले। पण आज एक भाव वाढल्यामुळे एक करेक्शन आले सोन्यामध्ये। हेवी सेलिंग झाल्यामुळे आज सोन्याचे भाव 1,65,000 पर्यंत आलेले। पण पुढचा आपण विचार केला तर युद्ध अजून सुरूच आहे, ते लवकर थांबायचे अजून काही संकेत नाही आहे। त्यामुळे त्याचा इफेक्ट महागाईवरती पडेल आणि सोन्याचे भाव या लेवलपेक्षा परत 1,70-1,75 पर्यंत जायची शक्यता आहे। ताई काय सांगणार, सोन्याच्या दरामध्ये 6,000 रुपयाची तर चांदीच्या दरामध्ये 24,000 रुपयाची घसरण झालेली आहे। 6,000 आणि 10,000 म्हणताय तुम्ही घसरण झाली आहे। ही घसरण आमच्यासाठी तेवढेही जास्त होतात। आज सोन्याचा भाव जो आहे तो त्याच्यामध्ये बाकीचे लोक जे 2011-10 साली होते ते किती सोनं घेऊन जायचे आणि तुम्ही विचार म्हणताय की 10,000 आणि घसरण झाली आहे, 5,000 घसरण झाली। तेवढं कमवायलाही आम्हाला किती मेहनत लागते आणि तेवढं सर्व आम्ही लग्न सराईचे जेव्हा खरेदी करतो, लग्नाचा खर्च असतो। सोन्याच्या दुकानात गेल्यानंतर बंदूक चालली आमच्यावर असं सोन्याचा भाव आहे आणि तुम्ही म्हणता घसरण झाली, कुठे घसरण झाली आहे? तर घ्यावंच लागतं ना, लग्न म्हटलं की घ्यावंच लागतं। सगळ्या आपल्या गरजा बाजूला ठेवून थोडं फार तर घ्यावंच लागतं। तिथे 10 तोडे घेत होते, आता 5 तोडे घ्यावंच लागतं। इलाज नाही त्याला, ते कमी व्हायला पाहिजे। कुठेतरी दर अजून कमी झाला पाहिजे असंही मत या ठिकाणी ग्राहकांनी व्यक्त केलेलं आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।